लाईट कधीची गेलेली आहे 1 तास. झाडाला जांभळ किती येतं बघ ना. जांभळे तोडून आणतो का? खाली पडलेले आणू आपण. हा मी चालले जांभळ आणायला. चालले बाहेर. चप्पल घालून जाईन पण आणायलाच जाईन जांभळ. माझी चप्पल कुत्र्यानीच नेली. मग माझे किती पाय पळते ना आता जायला. आंबे बी आले तर मस्त आहेत आंबे. तिकडे जायला पाहिजे, तोडायला पाहिजे ती आंबे. लाल आहे ती. काय ती कुठं ये का तिकडं तेव्हा ते आलेले ती. काय माहिती काय जांभळं आहे का नाही बघू ना आपण. झूम करून बघतो मी माई. त्याच्यातून दिसन काय किती लांब. किती झूम होतं बघ याच्यामध्ये. केवढा मोठा झूम झाला बघ. तुला जांभळं दिसतेत का त्याच्यामध्ये? अरे लाईट कधी येईन? किती गरम होतंय. तुला भूक लागली ना तू जेवून घे, मी नंतर जेवण. मला लस्सी, ताक, दही हे आण खायला. अरे 4 वाजता प्यायला शरबत आण मला प्यायला. तुझ्याकडे एवढी मोठी बॅटरी आहे तर फॅन बी चालू नाही करीत. ते बॅटरीचा काय उपयोग? पाणीपुरी आण मला खायला. मला पाणीपुरी आण, नाही तर जाईल मी बाहेर निघून. चल. भाजीला तिखट झाली. मग टाकते ना कूट शेंगदाण्याचं थोडं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर भाजी तिखट कमी होती का मग? हा चांगली आयडिया आहे तुझ्याकडं. काय ग माई कुठे गेलती? आंबे आणले. कुठून आणले? तिकडे झाडाचे. अरे झाडाचे आंबे आणले 2. हा का? हा हे बघ कुठं होते ते? तिथे होते हा का? खाली मग पाडले. त्याचं काय करायचं? हे जरा होईल ना. हाय का बाई? अरे बापरे, पडला तर कच्चे आहेत ते अजून. त्याला पिकवावं लागन मग अजून. कच्चे नाही झाले. झाले झाले संध्याकाळी करायचं. जेवण नाही अजून जेवते. मग हे काय रे? काय झालं? हे उंदराने करंटलं ना. अरे बापरे, बघ काय करंटलं ते? ते काय आहे ते. अरे माझं हे इंक होती, शाई होती माई सगळी. शाईचा बॉक्स होता. तिकडे ठेवत नको जाऊ. सगळी शाई सांडली तिकडे. सगळी पुसून घेतली मी हडक्याने. तिकडे नको ठेवू जाऊ. इकडे त्याला माई तिकडे गेलेली आहे. पाठीमागं जांभळाचं झाड आहे तिकडं. तुम्हाला दाखवतो बघा. हे जांभळाचं झाड आहे आणि मस्त इथं आंबे पण लागले आणि जांभळं पण लागलेली आहेत. तर तुम्हाला पण जांभळं आणि आंबे आवडत असतील तर कमेंटमध्ये टाका मला आवडतं म्हणून. तर माईला मी तिकडे घेऊन जातच होतो पण तेवढ्यात माझा मित्राचा फोन आला. तर मित्र पण बोलला की आपण चला तर कुठेतरी फिरायला जाऊया. पण माईला पहिले मी आंबे आणि जांभूळ आणून देतो मग जाऊया म्हटलं. त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅन केला होता मित्र आणि मी की आपण कुठेतरी फिरायला जाऊया. फिरायला जाण्याच्या त्या टायमाला आपण विचार आला तर मनात की आपण आपल्या गावी जाऊन आपण आपले जाऊ शकतो आणि आंबे जांभूळ बरेचसे अशी मजा घेऊ शकतो. तर एक दिवशी आम्ही सुट्टी टाकली होती. आम्ही पण चाललो होतो गावाला. तर आणि आता आम्ही जांभूळ आणि आंबा तोडण्याची मजाच वेगळी असते गावाकडची. तर माईला सांगितलं होतं तर माई म्हटली चला आपण इथून जांभूळ आणि हे तोडून आणूया, आपण आंबा तोडून आणूया. तर आम्ही गेलतो. तर 2 आंबे आणले होते माईने. तर तुम्हाला दाखवतो चला. त्याच्यानंतर माझा मित्र बोलला की माय स्क्रीनवर आपल्या स्कीम बघ. तर माय स्क्रीम वेबसाईटवर गेलो होतो मी. myskim.government.in वर. भाषाची तिथं मराठी भाषा केली होती. कृषी ग्रामीण आणि पर्यावरणच्या 835 योजना आहेत. 330 योजना बँकिंग वित्तीय सेवा आणि वित्ताच्या योजना आहेत. व्यवसाय आणि उद्योजकताच्या 745 योजना आहेत. अशा सगळ्या आधारित योजना ह्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो. आपल्याला कोणती जी योजना पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण क्लिक करून त्याची माहिती घेऊ शकतो आपण. तर त्याच्या वेबसाईटवर जाऊन माय स्कीमच्या वेबसाईटवर जाऊन मला माहिती घ्यायची होती. शिक्षणाची माहिती घ्यायची होती. तर मला मी त्यात गेलतो. नंतर याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रगती योजना, RMEW एक माजी सैनिक मुले व विधवांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्याची योजना,
विद्यार्थ्यांसाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना, नंतर MICTE दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना, त्याच्यानंतर सेवेत असलेल्या विद्याशाखा सदस्यासाठी संशोधन अनुदान, त्याच्यासाठी नंतर मग डॉक्टर पंच देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता, अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला शिक्षण आणि शिक्षण मध्ये क्लिक केल्यानंतर एवढ्या सगळ्या योजना इथं आपल्याला दिसलेल्या आहेत. त्याच्यामध्ये राज्य, लिंग, वय, जात, निवास, लाभाचा प्रकार, तर आपल्याला याच्यामध्ये पंगवत, रोजगार स्थिती, व्यवसाय ह्याच्यात सगळं दिलेलं आहे. तर आपण तिथं क्लिक करून त्याच्याशी रिलेटेड आपण बघू शकतो. तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दुसरं बघूया. शिक्षण वगैरे झालं त्यानंतर तर कृषी ग्रामीण मध्ये पण राष्ट्रीय कृषी बाजार, भारतीय कृषी संशोधन संस्था शिष्यवृत्ती, किसान क्रेडिट कार्ड, मासेमारी बंदीच्या काळात सागरी मच्छीमारांना उपजीविकेसाठी सहाय्य, तर अशा प्रकारच्या या ज्या योजना आहेत तो तुम्हाला लवकरच आपल्या वास्टिक चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर प्रत्येकाची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्ही आमच्या वास्टिक चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रत्येकाची तुम्हाला मी माहिती देऊ शकेल. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर तुम्ही नक्की ते व्हिजिटवर क्लिक करून ह्याची तुम्हाला मी वास्टिक चॅनलवर माहिती देणार आहे. तर तुम्ही या माय स्कीम वेबसाईटवर पण जाऊन तुम्ही माहिती वाचू शकता, किंवा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पण सांगेल की याच्यामध्ये माय स्कीम मध्ये कोणत्या कोणत्या उपाययोजना आहे आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या आपल्याला याच्यातून फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला पण याच्यातून फायदा पाहिजे असेल तर तुम्ही या पोर्टलवर myskim.government.in वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि लवकरच आपल्या वास्टिक चॅनलला सुद्धा याच्याशी रिलेटेड व्हिडिओज येणार आहेत, जे गव्हर्नमेंट रिलेटेड स्कीम वगैरे तुम्हाला आम्ही सांगणार आहे आपल्या चॅनलवर. तर चला आता आपण जे माझ्या मित्राला पाहिजे होती माहिती त्याची आपण जराशी माहिती घेऊया. आता आपण ती शिक्षण आणि शिक्षणची माहिती त्याला मी व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली आहे. तो आता वाचून ते फॉर्म भरायचा आहे का नाही ते सगळं तो चेक करण आणि मग तो बघून आणि तो फॉर्म भरण. मग त्याच्यानंतर आमचं मी आणि माझ्या मित्रांनी दोघांनी मिळून आम्ही आता ते AI वेबसाईट तयार करणार आहे आम्ही. तर त्याच्यामध्ये आम्ही ChatGPT, क्लाउड, मिडजर्नी, परप्लेक्सिटी, गुगल जिमिनी, ग्रोक, लिओनार्डो अशा बरेचसे वेबसाईट आहेत ज्या AI रिलेटेड वेबसाईट आहेत, AI टूल्स आहेत. तर त्यांची आम्ही आता माहिती घेऊन तुम्हाला लवकरच आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या वास्तूक चॅनलवर आम्ही ते टाकणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि ब्लॉग पण बनवणार आहे त्याचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की त्याचे आम्ही यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा बनवणार आहे, जेणेकरून आपल्या मराठी माणसांना प्रत्येक AIच्या वेबसाईटबद्दल माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा वापर कुठं होतो आणि ते वापरून आपण त्याच्यातून काय आपण क्रिएट करू शकतो आणि त्याच्यातून आपण पैसे कसे कमवू शकतो त्याच्यातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला वास्तूक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलंच आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला देत राहील मी. जसे नवीन AI टूल्स येत राहील. जर समजा आता चार्ट बेस काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जर माहिती असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर लवकरच तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला याची माहिती मिळणार आहे. याच्यामध्ये क्रिएट AI एजंट्स फॉर इफिशियंट कस्टमर क्वेरी हँडलिंग, त्याच्यानंतर याच्यामध्ये सांगणार आहे ADA, त्याच्यानंतर रिव्होल्युशनरी कस्टमर सर्व्हिस विथ AI क्रॉस ऑल डिजिटल प्लॅटफॉर्म्स. आता बरेच जणांना लोक यूट्यूबवर पण शिकून माहिती घेत आहेत, पण ज्यांना आता माहिती नाही तर आपण त्यांच्यासाठी पण मराठीतून आपल्या वास्तूक चॅनलवर आपण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि चांगलं तुम्हाला नवीन जे AI टूल्स आहेत ते आपल्या आत्ताचे जे नवीन पिढी आहे त्यांना त्यांनी आवर्जून जॉईन करा तुम्ही चॅनल. लवकरच तुम्हाला वेगवेगळे नवीन AI टूलची वगैरे मराठीत माहिती मिळेल आणि तुम्ही त्याच्यातून ते शिकू शकता. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन करणं इम्पॉर्टंट आहे, नाही तर मग तुम्हाला नंतर काही समजणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मोस्ट पॉप्युलर कॅटेगरीजमध्ये बघा सेल्स, बॅक ऑफिस, ऑपरेशन, ग्रोथ अँड मार्केटिंग, रायटिंग अँड एडिटिंग, टेक्नॉलॉजी इन IT, डिझाईन अँड क्रिएटिव्ह, वर्कफ्लो, अशा बरेचसे वेगवेगळे टूल्स आहेत त्याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये ते कॅसिडी, बॉर्डन AI, सुपर. आता नवीन जसं नवीन येत आहेत तसं तुम्हाला त्याच्यामध्ये टूल्स नवीन मिळतीलच तुम्हाला. तर ते नवीन टूलची जी माहिती तुम्हाला आम्ही सांगत राहणार आहे आणि तुम्ही ते लवकर शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर असेच तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे नसतील तर तुम्हाला वास्तूक चॅनलला सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला जे AI टूल्स आहे ह्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर पण मिळेल, इंस्टाग्रामला
यूट्यूबला, त्याच्यानंतर तुम्हाला आणि ब्लॉग पण मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि हे आता क्रिप्टो मार्केट म्हणजेच ब्लॉकचेन वगैरे आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं मिळणार आहे क्रिप्टोची माहिती, क्रिप्टो मार्केट काय आहे, मार्केट कॅप किती आहे, आता बिटकॉईन डॉमिनन्स काय आहे, अल्टकॉईन काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये किती नंबरला कोणता टोकन किती नंबरला रँक करत आहे, आता सध्या बिटकॉईनची प्राईस किती आहे, इथिरियमची प्राईस किती आहे, तिथर काय आहे, XRP काय आहे, BNB काय आहे, USDC काय आहे. तर अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला नवीन जे येत राहतात, तर त्याचे तुम्हाला याच्यामध्ये आपल्या कॉईन मार्केटिंगवर तुम्हाला माहिती मिळत राहील. आपलं हे नवीन वेगळं चॅनल राहणार आहे, त्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सी रिलेटेड आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात नवीन जे प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये कोणतं प्रोजेक्ट कशासाठी वापरतात ते तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळत राहील. जसं की आता APYX आहे, एक्सटेंडेड आहे, तर हे काय आहे ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती नाही आहे आणि तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला ते माहिती पडणार नाही, त्याच्यामध्ये काय असतं, प्रोजेक्ट कसं असतं, काय असतं, ते सगळं तुम्हाला माहिती आम्ही आमच्या कॉईन मार्केटिंग चॅनलला तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला कॉईन मार्केटिंग चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे, जेणेकरून आम्ही जो पण काही व्हिडिओ टाकून म्हणजे आम्ही इथून पुढे आता जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचं तुम्हाला बेल आयकॉन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन जर दाबलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आमच्या. तर अशा पद्धतीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आमचं वेगळं चॅनलचं आहे. तर तुम्हाला इथं आमच्या माईच्या चॅनलवर तुम्हाला छोटेसे डेमो दिलेले आहेत आम्ही. तर तुम्हाला लवकरच आपल्या हे येणाऱ्या चॅनलमध्ये मराठीमध्ये तुम्हाला माहिती मिळेल, जेणेकरून आपल्या मराठी माणसांना या गोष्टीचं नॉलेज आलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे. भले तुम्ही आमच्या चॅनलमधून नका घेऊ, पण जिथून पण तुम्हाला नॉलेज मिळत असेल, ब्लॉकचेन, AI, आता क्वांटम पण येत आहे, तर अशा प्रकारचे तुम्ही नॉलेज थोडं वेळ तुम्ही घेऊन शिकलं पाहिजे, की जेणेकरून जास्त मी यंग जनरेशनला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी दुसरं कोणतंही म्हणजे असं फालतू टाईम वेस्ट करण्यापेक्षा, इंस्टाग्राम वगैरे फेसबुक बघण्यापेक्षा तुम्ही याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला चांगलं थोडंसं बेनिफिट होईल. भले तुम्हाला आता काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही, काही नाही, तुम्हाला फक्त शिकत राहायचं आहे आणि नॉलेज गेन करायचं आहे. नंतर तुम्हाला जसं तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकली नॉलेज पण पाहिजे असेल तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्याच्यात ट्राय करू शकता, जेणेकरून तुमचं लॉस पण नाही होणार जास्त आणि तुम्हाला ते थोडेसे जे गेलेले पैसे त्याचं काही वाईट पण वाटणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला आमच्या चॅनलवर नवीन अशा ब्लॉकचेन, AI आणि एअर ड्रॉप रिलेटेड तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे. उदाहरणार्थ बघा, आता हे डक लेअर 1 टेस्टनेट ऑफिशियली लाईव्ह. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की आता डकचं जे टेस्ट 1 लेअर 1 चेनवर येत आहे. लेअर 1 तुम्हाला मी नंतर सांगेन लेअर 1 काय असतं ते. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आता बघा इथं अशा पद्धतीने यांनी दिलेलं आहे. हे जर इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे मी, तर ही त्यांची रेफर लिंक आहे inspection.duckchain.io आणि हा रेफरल कोड आहे माझा. त्यानंतर तुम्हाला इथं बघा क्लेम युअर स्टेटस, हेड डॅशबोर्ड आणि क्लेम अर्ली ब्रीच. त्याच्यानंतर क्यूचिप की कार्ड होल्डर्स गेट एक्सक्लुसिव्ह गोल्ड इयरली ब्रॅच आणि ग्रँड परमनंट 1.25 मल्टिप्लाय. म्हणजे जेवढे लवकर तुम्ही येता ह्याच्या चेनमध्ये आणि तुम्ही जॉईन करता तर त्यांना अर्लीवाल्यांना ते एक 1.5x मल्टिप्लाय मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा. त्याच्यानंतर फ्यूल अप द फॉसेट, क्लेम $DACC द नेटिव्ह टोकन पॉवरिंग द डक चेन. तर म्हणजे त्यांचा नेटिव्ह टोकन आहे, लिमिट आहे 1 डे पर क्लेम, म्हणजे दर दिवसातून 3दा तुम्ही 8 तासांनी तुम्ही 3दा टोकन तुम्ही हे क्लेम करू शकता. तर ते टोकन घेतल्यानंतरचा काय फायदा आहे मी तुम्हाला ते कॉईन मार्केटिंगवर समजून सांगायलाच नंतर तुम्हाला तुम्ही फक्त स्टेप सांगतोय, म्हणजे काय काम असतं इथं ब्लॉकचेनवर टेस्टनेटमध्ये काय काम करायचं असतं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता हे कंप्लीट डेली टास्क, म्हणजे जे डेली टास्क येत असतात ते कंप्लीट करायचे असतात. त्यानंतर मास्टर द QI पूल असतो, तिथं तुम्हाला बर्न आणि स्टेक आणि लॉक करायचे असतात ते थोड्या दिवसासाठी. त्याच्या बदल्यात तुम्हाला 1000 QE मिळत असतात. त्याच्यानंतर स्टेप 5 ओपन क्वांटम क्रिएट्स यू गेट 5 क्रिएट्स पर डे, ओपन थीम्स रिवल. अशा प्रकारे तुम्हाला हे डक
चेन डक लेअर 1 टेस्टनेटचं तुम्हाला याच्यामध्ये काम असतं. याच्यामध्ये ही जी लिंक आहे तर ज्यांना माहिती आहे तुम्ही ते आमच्या लिंक कनेक्ट पण करू शकता किंवा दुसऱ्या तुमची स्वतःची लिंक असेल तर तुमच्या स्वतःच्या लिंकवरून पण तुम्ही हे काम करू शकता. तर अशा पद्धतीने डक चेनमध्ये असतं. तुम्हाला याच्यात कंपनीचा इंटरफेस पण दाखवतो मी कसा असतं ते. तर चला आपण आता बघूया इंटरफेस. तर बघा अशा पद्धतीने आता आपला हा मेसेज ओपन झालेला आहे. आता ही जी माझी रेफर लिंक आहे आता आपण इथं ओपन करूया. ओपन होत आहे बघा तिथं वेलकम टू द इन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये बघा इथं आपल्याला एंटर द इन्फॉर्मेशन. तर माझं ईमेल वॉलेट पण काय आहे तुम्हाला हे सगळं समजून सांगावं लागेल मला. वॉलेटमधून कसं कनेक्ट करायचं तर ज्यांना माहिती ते वॉलेटमधून त्यांना माहिती आहे तिथून ते क्लिक करून ते जॉईन करतील. पण आता आमचे जे एक्सपिरियन्स आहेत जे काय क्रिप्टोमधले असतील त्यांना माहिती आहे तर वॉलेट कसं कनेक्ट करायचं वगैरे. मध्ये वॉलेट कनेक्ट करून तुम्हाला हे सगळं माहिती मिळेल. तर तुम्हाला मी वॉलेट कनेक्ट करून दाखवतो. हे बघा आता मला इथं गोल्ड अर्ली बॅच मिळालेला आहे. त्याच्यानंतर डिस्कॉर्ड कम्युनिटी QEचा पण मला बॅच मिळालेला आहे. तर मला इथं दोन्ही पण रिडीम झालेले आहेत. त्याच्यानंतर माय ॲक्टिव्हिटी लीडरबोर्डमध्ये माझी रँक किती आहे 8526वी रँक आहे माझी. त्याच्यानंतर फॉसेट आहे. फॉसेट तुम्ही डेली इथं बघा इथं क्लिक केलं ना डेली फॉसेट मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर इथं क्वांटम क्रिएटी. तर क्वांटम क्रिएटीमध्ये हा रोज डेली बॉक्स येतो तो आपल्याला ओपन करायचा आहे आणि इथं ओपन म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं ओपन झाल्यानंतर एक बॉक्स मिळतो. तिथं 50 QE मिळालेले आहे आपल्याला. बघा खाली पण नोटिफिकेशन आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये काम असतं आणि त्याच्यात तुम्ही काम ह्याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर आपले बॅजेस बघायचे असेल तर इथं बघा सगळ्या प्रकारचे बॅजेस आपल्याला मिळालेले आहेत. जे आता कलरफुल दिसतात आहेत ते मला बॅज मिळालेले आहेत आणि बाकीचे जे थोडेसे फिक्कट दिसतात तर ते आपल्याला अजून बॅच कलेक्ट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने खाली बघा लाईन्स हे पूर्ण होत चालतील आपल्या. तर अशा पद्धतीने इथं काम असतं आणि तर माझं वॉलेट इथं कनेक्ट केलेलं आहे मी. तर डिसेंट्रलाइज वॉलेट कनेक्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं करू शकता. आता इथं बघा टोटल ऑपरेटिव्ज टोटल मायनेड ॲव्हरेज आणि टॉप QE. तर हे तुम्हाला एकदम सॅम्पल दाखवलेलं आहे मी. तर ह्याच्यामध्ये अजून भरपूर काही असतं. ह्याच्यामध्ये पण आपल्या इथं आता ट्रान्झॅक्शन करायचे वगैरे आहेत. तर तुम्हाला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्ही जर म्हणत असाल मराठीमधून आम्हाला ही माहिती द्या तर तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे की आम्हाला माहिती पाहिजे नाही ब्लॉकचेन काय असतं क्रिप्टो काय असतं त्याच्यावर माहिती आम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकल आणि तुम्हाला याच्यामधून अर्निंग कशी वगैरे करायची तुम्हाला पण ते पण मी सांगेल. चला तर आज पाणीपुरी करणार आहे बघा. 5 पुऱ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता हे वाटाणाचं हे केलेलं आहे आणि रगडा केलेला आहे. त्याच्यानंतर हे पुदिन्याचं पाणी आहे. त्याच्यानंतर हे चिंचाचं पाणी आहे. तर चला आता आपण पाणीपुरी बनवूया. तर चला पाणीपुरी बनवताना आता त्याच्यामध्ये आपण पुऱ्यामध्ये छोटंसं छिद्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण रगडा भरूया मस्तपैकी आणि रगडा भरल्यानंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये मिरपूड वगैरे टाकून खूप छान लागते ती पाणीपुरी. त्याच्यानंतर आता आपण सगळं आता 4 पाणीपुरी भरून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं चिंच पाणी टाकूया थोडं बघा 4 याच्यामध्ये मस्तपैकी चिंच पाणी खूप छान लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिंच पाणी टाकल्यानंतर त्याच्यानंतर आता पुदिन्याचं पाणी टाकूया. पुदिन्याचं पाणी पण खूप मला आवडतं. तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता माईला खूप पाणीपुरी आवडते त्यासाठी आपण पाणीपुरी बनवून देणार आहे. तर त्यासाठी चला ही पाणीपुरी तयार आहे. तर आता चला आता आपण माईला देऊया आणि माईला विचारूया आपण टेस्ट कशी आहे. तर चल माई खाऊन सांग मला पाणीपुरी कशी आहे ते. कशी आहे माई पाणीपुरी टेस्ट कशी आहे सांग. चांगली आहे का. तर माईला पाणीपुरी खूप आवडलेली आहे आणि माईला आमचं ठरलं होतं की पाणीपुरी जास्त आणून आपण एक दिवशी पार्टी करूया. पण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मोठी पार्टी करणार आहे. तर त्याच्यात तुम्हाला मी पाणीपुरी आणि मसाला आणि सगळं ते कसं बनवतो आपण त्याची पूर्ण रेसिपी सांगणार आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता माईला पाणीपुरी खूप आवडलेली आहे. तर माईने एक पुरी खाल्लेली आहे. तर दुसरी पुरी खाणार आहे माई. दुसरी पुरी खाताना आपण बघूया बघ माईला खूप पुरी आवडलेली आहे याच्यामध्ये. माई दुसरी पुरी कशी आवडली तुला चांगली आहे का. चांगली. तुला आंबट आवडती का गोड आवडती. आंबट. का तिखट आवडती. पुदिन्याचं पाणी टाकू का अजून तुला. तिखट आवडती आंबट आवडती. पुदिन्याचं पाणी देऊ का चिंचेचं पाणी देऊ. पुदिन्याचं. तर माई पुदिन्याचं पाणी मागत आहे. तर चला बघू आपण माईला पुदिन्याचं पाणी दिलेलं आहे थोडंसं इथं. हे बघा माई ती भिजून जाईल पटकीने खाऊन घे. हां माईला पुदिन्याचं पाणी दिलेलं आहे आणि माईने पुरी खाल्लेली आहे. माईला पाणीपुरी खूप आवडती.